2 दिवस झालं झोप नाही, जेवण जात नाही. एवढा मोठा नेता आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो आणि असलं दुर्दैवी मरण येऊ शकतं. मला म्हणले 27 तारखेला तुला सभा देतो. एवढा मोठा निधी दिला दादा, मी तुम्हाला भेटायसाठी आलो. दादांनी पाठीवरती हात टाकला. शेवटचं दादाचं माझं तेवढं बोलणं झालं. पण दादांनी ज्याच्या वेळेस दादांना भेटत त्यावेळेस दादा माझ्यावरती चिडायचे, सांगायचे अण्णा असं नाही, असं कर, मी हे करणार नाही, ते करणार नाही. अशा पद्धतीने दादा माझ्याशी बोलायचे. नावानिशी हाका भरणारा माझा नेता आज माझ्यातून माझा पाठिंबा गेलेला आहे. आत्ता नागपूरच्या अधिवेशनात एवढी गर्दी होती. दादा मला म्हणले तू एवढं लांब आला कशाला? राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झालं. निश्चितच महाराष्ट्रभर शोककळा पसरलेली आहे. दादांचे अनेक कार्यकर्ते दादांच्या दुःखात सहभागी आहेत. दादांच्या जाण्याचा विश्वासच त्यांना बसत नाही आहे की दादा असे अचानक जातील निघून. मात्र सत्य हे सत्यच असते. कार्यकर्त्यांना भावना अनावर होत आहेत. दादांचं लक्ष पुणे जिल्ह्यात होतं. संपूर्ण तालुक्यामध्ये लक्ष असायचं. प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने शाखा मारायचे. असाच दादांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता म्हणून अण्णा माडकाची ओळख होती. अण्णा माडिकला कार्य दमदाटींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलायचे, प्रेमाने जवळ घ्यायचे. अण्णांचा ऊर भरून आला. आणि काय सांगावं, कशा अडचणीमधून अण्णा पुढे आले, दादांनी साथ दिली. आज आपल्याशी दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी अण्णा आहेत. अण्णा, तुम्ही अतिशय जवळचा दादांचा विश्वासू कार्यकर्ता. दादांनी तुमच्यावर जीव लावला. काय तुम्हाला आठवणी आहेत दादांच्या? माझं दैवत दादा. जशी बातमी कळाली तसं पाय गळून गेले. म्हणजे आयुष्यात एकच देव मानला होता, तोही देवाने घेऊन गेले. दादांनी 2007 साली माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती नजर टाकली आणि माझ्या छोट्याशा हॉटेलच्या उद्घाटनाला दादा त्या ठिकाणी आले. दादा त्यावेळेस गृहमंत्री होते. तेव्हापासून तर आज तागायत दादांबरोबर काम करायचं अनेक वेळा प्रसंग आले. दादांना भेटण्याचं, दादांबरोबर संवाद करण्याचं. दादांवरती वाईट वेळ आली त्यावेळेसही बरोबर, चांगल्या वेळेतही बरोबर. पण दादांनी ज्याच्या वेळेस दादांना भेटत त्यावेळेस दादा माझ्यावरती चिडायचे, सांगायचे अण्णा असं नाही, असं कर, मी हे करणार नाही, ते करणार नाही. अशा पद्धतीने दादा माझ्याशी बोलायचे. नावानिशी हाका भरणारा माझा नेता आज माझ्यातून माझा पाठिंबा गेलेला आहे. म्हणजे माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात दादांनी घडवले की दादांनी मी कोण आहे, काय आहे हे कधीही पाहिलं नाही. अनेक काही राजकीय नेते मंडळांनी दादांच्या कानामध्ये जाऊन माझ्याविषयी भरवलं, परंतु दादांनी तरीसुद्धा माझ्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवून मला स्वतःला बोलून जिल्हाध्यक्ष केलं. माझ्या वहिनी पंचायत समितीचं तिकीट दिलं, सभापती केलं. दादांनी जे विकास कामं असतील, विकास कामांमध्ये एवढी दादांनी मदत केली. माझ्या क्रीडा संकुलनसाठी पाठपुरावा केल्यानंतर तिथं मान्यता दिली. दादांनी मी उपोषण केल्यानंतर त्या ठिकाणी दादांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी आत्ता नागपूरच्या अधिवेशनात एवढी गर्दी होती. दादा मला म्हणले तू एवढं लांब आला कशाला?
मला माझ्या स्वतःच्या नावाने आवाज दिला, अण्णा आतमध्ये ये, तू एवढा लांब आला कशासाठी? ना दादा म्हणले तुम्ही 5 कोटी रुपये मला दिलेले आहेत दादा पुलासाठी, एवढा मोठा निधी दिला दादा, मी तुम्हाला भेटायसाठी आलो. दादांनी पाठीवरती हात टाकला. शेवटचं दादाचं माझं तेवढं बोलणं झालं. आपण या ठिकाणी पाहिलं की अण्णांना भावना अनावर होत आहेत. समजू शकतो तुम्ही अतिशय जवळचे होता. काय काय करायचं आता? काय तुम्ही कसं सावरा यातून? आत्ता पंचायत समितीला इच्छुक आहे. मी दादांकडे गेलो बी नव्हतो. माऊली आबांनी दादांना नावं दिली. दादांनी 4 नावं इच्छुकमध्ये होती, माझ्या नावाला टिक मार्क केली. माऊली आबांनी सांगितले, अण्णा तुझ्याबद्दल मला विचारलं बी नाही, बाकीच्या उमेदवारांबद्दल विचारलं आणि म्हणले बाकीचं तू ठरव, पण या नावावरती टिक मार्क कर. मार्केट कमिटीला बी दादांनी माझं नाव सुचवलं. मला सांगितलं वरिष्ठ नेत्याला की अण्णा माडिक त्या ठिकाणी फायनल झालं पाहिजे, त्याला उमेदवारी द्या तिथं. असा प्रेम करणारा नेता आज जगात कोणालाच मिळू शकत नाही. पुणे जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. कधीही नुकसान भरून येणार नाही. आज तुम्ही पाहता या गाण्यातून मला उमेदवारी दादांनी दिली. त्यांच्या आयुष्यातला मी शेवटचा त्यांच्या पसंतीचा उमेदवार आहे. दादांच्या विचारावरती इथून पुढचा काळ सगळ्या त्यांचा विचार आणि त्यांच्या ज्या इच्छा, विकासाच्या बाबतीत आणि गोरगरीब लोकांना मदत, मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल, त्यांचं संरक्षण करणं. त्या बहिणी बी आज पोरक्या झालेल्या आहेत त्यांचा लाडका भाऊ गेल्यामुळं. उद्याच्या काळामध्ये परिसर, स्वच्छता, पुन्हा शिस्त, या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करण्याचा मी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. आणि भविष्यकाळामध्ये दादांची मान खाली कधी जाणार नाही. आणि त्यांच्या स्वाभिमानाला की त्यांना साजेसं असं काम इथून पुढच्या काळामध्ये मी प्रामाणिकपणे करेल. दादा आमच्यात नाही आहेत, परंतु मान्यच करू शकत नाही. 2 दिवस झालं झोप नाही, जेवण जात नाही की एवढा मोठा नेता आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोडून जाऊ शकतो. आणि असलं दुर्दैवी मरण येऊ शकतं. दादा मला म्हणले 27 तारखेला तुला सभा देतो, 27ला सभा देतो म्हणले. मी म्हटलं दादा तयारी होणार नाही माझी. दादा मला खवळले. मग दादा म्हणलं ठीक आहे, तुला 30 तारीख देतो. मला 30 तारीख दादांनी दिली होती सभेची. आपण या ठिकाणी पाहिलं की अण्णांनी अनेक आठवणींना त्या ठिकाणी उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांचा दादा गेल्यावरती विश्वास बसत नाही. खरंच अनेक कार्यकर्ते दादांनी घडवले, मोठे केले, जीव लावला, दमदाटी केली. अशा दादांना कार्यकर्ते विसरणे अशक्य असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहते. त्यांना अश्रू अनावर झालेत. फार मोठं दुःख या कार्यकर्त्यांना झालेलं आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.